प्रशांत महासागरामध्ये अल निनो सक्रिय. अमेरिकी हवामान संस्था नोआनची पुष्टी. विदर्भासह यूपी, एमपी, राजस्थान, छत्तीसगडला जास्त फटका. अल निनोच्या तीव्रतेमुळे जगभरात दुष्काळाची शक्यता. अल निनोचा प्रभाव लक्षात घेऊन टास्क फोर्स तयार. शासन स्तरावर तयारी सुरू. शेतकऱ्यांनी सरकारच्या सल्ल्यानेच पेरणी करावी. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. पवारांची राष्ट्रवादी मूळ काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा. पवारांनी प्रस्ताव दिल्याचा नाना पटोलेंचा दावा. तर विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही. पवारांच्या राष्ट्रवादीने चर्चा फेटाळल्या. काँग्रेस बुडतं जहाज. कोणत्या पक्षानं त्यामध्ये पाय ठेवला तर आम्हालाच फायदा होईल. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधी पक्षातील नेत्यांना टोला. तर बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं म्हणत राऊतांनाही डिवचलं. शरद पवारांनी विलीनीकरणासाठी पुढाकार घ्यावा. पवारांनी पुन्हा नव्याने काँग्रेस उभी केली तर प्रादेशिक पक्षांनाही बळ मिळेल. संजय राऊतांचं भाष्य. तृणमूल काँग्रेसच्या 19 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेलं जुनं पत्र समोर. वेगळा गट स्थापन करण्याची मागणी. तर सोनिया गांधींकडून तृणमूल काँग्रेसला ऑफर. पक्ष विलीन केल्यास राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्याचं आश्वासन. अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट. काँग्रेस निवडणुकीमधून बाहेर पडण्याची चर्चा. वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मांना पाठिंबा देण्याबाबत गुप्त बैठका. सूत्रांची माहिती. आज निर्णय होण्याची शक्यता. नाशिकनंतर जळगावचा तिढा सुटला. कोणतीही अडचण राहिलेली नाही. शिंदेंची चर्चा. रेश्मा काळे उद्या भूमिका स्पष्ट करणार. गिरीश महाजनांची माहिती. रेश्मा काळे मात्र नॉट रिचेबल. पंढरपूरमध्ये रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात. विनाड सरसकट कर्जमाफी द्या नाहीतर लढा सुरूच राहील. रोहित पवारांचा सरकारला थेट इशारा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत कोणत्याही अटी नाहीत. कर्जाची मर्यादा 3 लाखाहून 5 लाखापर्यंत करण्यात आली. निवडणुका समोर नसताना सरकारने कर्जमाफी केली. मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती. प्रणित मोरेच्या कॉमेडी शोमध्ये डॉक्टर सेजल पवारच्या अश्लील टिप्पणीची केईएम मेडिकल कॉलेजकडनं दखल. 2 सदस्यीय चौकशी समिती स्थापन. सेजल पवारवर कारवाई होण्याची शक्यता. नीटच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना 15 मिनिटं अधिकची मिळणार. एनटीएचा मोठा निर्णय. 21 जूनला देशभरात नीटची पुनर्परीक्षा होणार. डिझेलच्या खरेदीवर पेट्रोलियम मंत्रालयाकडनं 90 दिवसांसाठी निर्बंध. 200 लिटरपेक्षा जास्त डिझेल खरेदी करता येणार नाही. व्यावसायिक ग्राहकांना किरकोळ दुकानांमधून डिझेल खरेदीस मनाई. इराणमध्ये मोसमी पावसाची संथ गतीने वाटचाल सुरू. मुंबईसह उत्तर कोकणामध्ये उष्मा कायम. पुढील 3 दिवसात कमाल तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ होण्याचा अंदाज. मुंबईतील पाणीसाठा 12.12%. महापालिकेकडनं 10% पाणी कपात सुरू असतानाही फक्त महिनाभराचा साठा. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 1,75,465 दशलक्ष लिटर पाणी शिल्लक. पुणेकरांना सोमवारपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा. यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज असल्यामुळे पाणी कपातीचा निर्णय. पालिकेकडनं वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव यावर बंदी. जळगावच्या सराफा बाजारात सोनं 2,000 तर चांदी 6,000 महागली. सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा 1,51,616 रुपयांवर तर चांदी 2.5 लाखांवर.